नमस्कार. आपण आता इथे हे शिरोली गाव आहे, कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील. आणि आता आपण इथे एका शेताजवळ आलेलो आहोत. आणि इथे वाटेत जाता जाता प्रवासादरम्यान इथे एक आजी दिसले आहेत. त्यांच्याशी संवाद साधूया, कारण भर दुपारचं ऊन आहे. आजी करा काम करा तुम्ही. भर उन्हामध्ये काम करतायत आजी. आजी तुमचं नाव कसं? माझं मंगल बापू कांबळे. मंगल बापू कांबळे. हां हां. सोन्या शिरोली. कुठली? सोन्याची शिरोली. सोन्याची शिरोली. हां हां. हे तुम्ही काय करताय? उन्हाचं काय करताय? आम्ही उन्हाचं म्हणजे हे भांगलेन करता. हे आता काय लाकूड तोडताय? होय, लाकूड तोडता. आणि त्याला काय भांगलन म्हणतात काय? हे भांगलेन म्हणजे शेतातली भांगले, ऊसातली. हां, ऊसातली. हां. हां, आता लाकूड तोडून काय करणार आहे? हे लाकूड तोडून आता घरला चुलीला जाणार. हां. तुमचं पूर्ण नाव कसं म्हणालात? माझं मंगल बापू कांबळे. मंगल बापू कांबळे. तुमचं वय किती आहे? वय 55 असेल. 55. तुमचे केस काळे कसे काय? केस म्हणजे माझे काळेच आहेत पहिल्यापासून. कसे काय? काय कारण काय? तुम्ही काय लावता केसांना? म्हणजे बाबा मला काय माहिती नाही, का सांगू का मी काय खरं आहे ते सांगते, लबाडीचं नाही. बरोबर. माझं माहेर थोरलं ताळ मला दिली सोन्या शिरली तारळ. मग ते माझ्या भाऊजन का नाही मेहंदी कसली ती लावली आहे बाबा लेका. कधी लावली? ते झालं 15 दिवस. हां, मेहंदी लावलीत काय? हां हां. मला काय यातलं काय लेका माहिती, मेहंदीचं आणि फिंदीचं काय मला माहिती नाही. हा ये भाव माझा असाच. बरोबर. रानटी म्हटलं मी अशीच. हां हां. उन्हामध्ये तुम्ही आता काम करताय, आता म्हणजे कसं आहे ते? आता भर 12चं ऊन आहे, त्रास होत नाही उन्हाचा तुम्हाला? मग आता लेका पोटासाठी कराय नको. हां हां. माझी पेन्शन बी नाही हां. अजून लेका. 6 महिने झाले आमच्या मालकाला वारून. होय काय? आणि पेन्शन बी कोण गावकरी गावात आहे ते मनाव घेत नाही. हां हां. तुम्ही सांगितलं नाही? सांगून काय करायचं? त्यांच्या दाराला गेला तरी आम्हाला कंटाळा आलाय. बरं. आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना एक विनंती करूया आपण, की तुमचं जे काही पेन्शनचं आहे ते लवकरात लवकर त्यांनी करावं. हां. तुम्ही काय ॲप्लिकेशन वगैरे दिलं होतं? दिलं तर खरं ते मनाव घेऊन आल्यात. हो. होय काय? कचेरीतनं जाऊन आलो मी. होय काय? मला माहिती नाही हो बाळा हे असलं काय ते. बरं. आता घरात कोण कोण असतं तुमच्या? माझी सून आहे, मुलगा आहे, माझी म्हातारी सासू आहे. हो. आम्ही चौघं. तुमची सासू पण आहे? हाय हाय. सासूंचं वय काय आहे? वय जास्त झाले ते. किती आहे ते? एकदम 55 56 झाला. 55 तुमचं वय आहे? 55 म्हणजे 80-90 असेल बघा. 80-90. हां हां. तेच मी आता इथून जात होतो, म्हटलं तुम्ही आता हे शेतामध्ये काम करताय जरा, हे म्हटलं आम्ही उन्हापासून संरक्षणात टोपी घालतो, छत्र्या घेतो. आम्हाला लेखा काय नाही, हे असंच आमचं रानटी लेखा. सकाळचं जायचं, 11ला कामाला जायचं, 2ला सुट्टी. हां. सकाळी किती वाजता उठता? आम्ही सकाळी 6ला. 6 वाजता उठता. या मग आता याच्यामध्ये कोण सरपटणारं प्राणीवर कुठं काय असलं तर कसं काय मग? मग आता तिथपर्यंत आमच्या याच्या आधी जात्यात. हां. आम्ही शेताला याच्या आधी जात्यात लेखा. आम्हाला काय नजर पडत नाही या उन्हातनं. हां. उन्हाचं नाही, आता 12चं ऊन आहे आणि आता सध्या कडक उन्हाळा आहे. होय होय. आणि उन्हाळ्याचं तुम्ही आता काम करताय म्हणजे हे वाटलं मला, म्हणजे म्हणून तुम्हाला थांबलं. पोटासाठी. हां. मुलगा काय करतो? मुलगा आहे राधानगरीचे पंचायतीतला. मुलगा एकच आहे. होय काय? यायली पाणी. तिचा बी आमचा जावाई वाढल्यात. हो हो. मग आम्हाला शेती नाही, भाती नाही, लोकांची मंजुरी करून खायची. मजुरी करून खायची. होय. बरं. मजुरी किती असते तुमची? आमची 120 आहे. 120 रुपये दिवसाची मजुरी? होय. मग दररोज मजुरी असते? होय होय. आमचा रविवारचा पगार, रविवार बाजार आमचा राधानगरीचा. मग आठवड्याचा बाजार, आठवड्याचे पैसे किती तुमचे? बघा की 12 7 84 840. होय. 120. ओके. म्हणजे 12 महिन्याचे 12 त्रिक 36, 3600. आठवड्याचं धरायचं हो बाळा. म्हणजे आठवड्याला मी पगार घेतोय. आमचा बाजार चालाय नको. किती मिळतं आठवड्याला? किती मिळतं बघा की हिशोब करा तुम्ही. हां. 120 ना? 12 7 84, 840. 840 मिळतात तुम्हाला. बरोबर. यात काय लेखाला बाड करतोय मी. बरोबर. नाही, तुम्ही चांगलं म्हणजे उन्हामध्ये काम करताय. मला ते बघून म्हणजे हे वाटलं की उन्हामध्ये तुम्ही कसं काय काम करताय. मग आता पोटासाठी काय रस आहे एवढं, म्हणजे उन्हामध्ये एवढं तळपत्या उन्हात म्हणजे अक्षरशः आम्हाला तापायला झालं. आता सावली आता आम्हाला हुंबापुरती उसात नाही, असं पोटातनं गादावते. मग आता काय करायचं? मंजुरी केल्याशिवाय पोट भरेल. मग तुम्ही तुमच्या पेन्शनसाठी तुम्ही हे काय केलं, अर्ज वगैरे केलेला आहे? अर्ज म्हणजे एक माणूस आहे का नाही, तो कचेरीत आहे, प्रदीप चौलीने. त्याला किती वेळा गेलो, रात्री लेखा गेलो.
ते म्हटला 4 दिवस जाऊन देत. मग करून देतील ते, 4 दिवस जाऊन द्यात, मी मनावर घेतो. बरोबर. मग सरते तिकीट लेखा घेऊन आले मी सरकारी दवाखान्यातला, मला आणा म्हणली. बरोबर. मग ते आणले मी, माझ्यापाशी आहे. मग त्याला सांगितले बाबा रात्री काय करायचं. तुम्हाला करून देणार ते, म्हणजे आहे, म्हणजे प्रोसेसमध्ये आहे म्हणायचं. हां, काही नाही, आम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना विनंती करूया. आमचा हा व्हिडिओ सगळ्या म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर्णपणे बघितला जातो. आपले बऱ्याचपैकी दर्शक आहेत, त्यांच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना आपण विनंती करूया की तुमचं काम लवकरात लवकर करू दे. तेवढे लेखा करा बाबाला. होय होय होय, आम्ही विनंती करूया व्हिडिओच्या माध्यमातून की ह्या आजींचं काम लवकरात लवकर पूर्ण करा, म्हणून पेन्शनचं काम असेल ते पूर्ण करा. आपण त्या संबंधित, आता मी नाव घेतलं, चौगुले साहेबांना सांगूया आपण. हां, या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करूया त्यांना हे काम लवकर लवकरच करावं. पाणी वगैरे पिणार तुम्ही? नाही. काय जेवण काय आणलं मग आता? जेवण भात, आमटी. आमटी कसली? मुगाची. आणि भाजी? भाजी भाजी नाही लेका, भाजी आम्ही गरीब आहे म्हटल्यावर आम्हाला भाजी. तुम्ही तर शेतात आहे, आता शेतात भाजी पिकते नाही, शेतातली भाजी ती खाल्ली पाहिजे. लेका औषध मारतात भाज्यावर. भाजीवनी म्हणजे रान मरायसाठी औषध मारतात, ते आम्ही भाजी घेत नाही. मग कुठली भाजी घेताय? ही इकतच आणता की पाडले नगरात. मग इथे शेतातली भाजी मिळत नाही? नाही मिळत. इथं ऊस आहे फक्त, ऊस आणि काय केळी? केळी आणि मका. मका, ऊस, केळी. ही केळी आहे. छान आहे. सावलीत जाऊ, थोडा वेळ थांबा, म्हणजे तिथं थांबतो बाळा. मग खाणार भाकरी? नाही भाकरी नाही. धन्यवाद, तुमच्याशी बोलून बरं वाटलं. म्हणजे प्रत्येकानं, म्हणजे प्रत्येक महिलेनं असं म्हणजे उन्हामध्ये एवढं काम करता तुम्ही. हा, तसं प्रत्येक महिन्यात तुम्ही स्ट्रॉंग आहात. तुम्ही उन्हामध्ये काम करता म्हणजे तुम्ही स्ट्रॉंग आहात, होय की नाही? हेच मला सांगायचं होतं, आमच्या दर्शकांना सांगायचं आहे, आमचे प्रेक्षक जे आहे बघतायत त्यांना सांगायचं आहे की या आजीप्रमाणे शेतकरी माणूस, हो, त्यांच्याशी पण बोलूया. म्हणजे या तुमच्यासारखं प्रत्येकानं उन्हामध्ये काम करण्याची तयारी ठेवा, म्हणजे तुम्ही स्ट्रॉंग आहात, असं स्ट्रॉंग प्रत्येकानं राहावं. हां, ओके, धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात, छान वाटलं. थँक्यू.